हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? झालं का सगळ्यांचा नाश्ता? भाकरीचं तुकडं बनवायचं ते. आणि हे बघा, देवपूजा वगैरे सगळं काम झाले. पाणी असतोर बाकीचं सगळं काम झालं माझं. पाणी असतोर म्हणजे पाणी आता पाणी येतोपर्यंत कपडे भांडे वगैरे धुवून झालेत होते थोडे काय ते भांडे. आणि आता बनवायचे तुकडे म्हणजे तुकडा भाकरीचं बनवणार आहे आपल्याला नाश्ता करायसाठी. हो का, भिजवलं तुम्हाला दाखवते, एक मिनिट. आणि श्रीषाची आपली आंघोळ झाली आणि समृद्धीची पण आंघोळच लवकर झाली. सगळ्यांची आंघोळच लवकर झाली. ते पप्पा त्यांचं मॉर्निंगला गेले ते ना, त्याच्यामुळं मग आज लवकर सगळ्यांची आंघोळ झालेले. तर चला मी तुम्हाला दाखवते श्रीषा काय करते ती. ओका, श्रीषा आणि समृद्धी बसले त्या ह्याचे दोघी जणी. समृद्धीला पण मशीन लावली. हो का, आता तिचा अभ्यास घ्यायचा थोड्या वेळाने. अभ्यास म्हणलं घ्यावा, तर चला म्हणलं तोवर थोडा व्हिडिओ शूट करावा सकाळ सकाळ जात. तर कशी वाटते आपली श्रीषा? दिसली का? आणि नको भाकरीचा शिल्लक राहिल्या ना, तर आम्ही गावाकडं तुकडं बनवतोच. साधं सिंपलच करणार आहे भाकरीचं तुकडं. आणि बघा समृद्धी तिला मशीन लावली, आता अभ्यास तिचा घ्यायचा आहे. तिनं काल काय केलं, श्रीषाने वही तिची फाडली. श्रीषाची पण तब्येत जरा आज बरी नाही आहे, जरा ही करते, जरा किरकिरी करते आणि तिची तब्येत पण आज जरा बरी नाही आहे. तर म्हणलं चला थोडंसं काहीतरी नाश्ता करावा आणि तिला नंतर खायला पण करायचं आहे. तर आधी मी नाश्ता करून घेते आणि तिला पहिली झोपवती आणि मग नाश्ता करते. मग मी तुम्हाला दाखवते, कारण ती किरकिर करायला लागली ना तर राहणार नाही ती. हो का, बरं नाही ओको आज किरकिर करते. आज काय तिला सुसून नाहीच काय झाले ती. हो का, हे बघा तुकडं करण्यासाठी मी इथं कांदा कढईमध्ये चांगला भाजून घेतलाय. दाखवला नाही कारण श्रीषा बी रडत होती, त्याच्यामुळं कांदा एक छोटा चिरून घेतलाय. आणि इकडं भाकरीचं तुकडं पण चुरून घेतलं असं मस्त छानपैकी. हे टाकलं आता लाल तिखट, थोडंसं कोथिंबीर, जिरं, मोहरी टाकलं आणि कांदा टाकून सगळं व्यवस्थित परतून घेतलं. आता टाकी तुकडं. हे बघा, आता मी सगळं हळद मीठ आणि सगळं टाकून परतून म्हणजे घेतलंय, सगळं सामान टाकून परतून घेतलंय. आणि आता हे ठेवते 5 मिनटं वाफलाय ठेवते, झाकण ठेवते. जा इथे पीठ लागलं थोडंसं. आणि श्रीषा बघा इकडं झोपायला लागली, झोपली वाटतं. किरकिर करते आता, रडती पण सारखी, काय कळलं नाही. तिची तब्येत पण जरा बरोबर नाही आहे. आणि इकडं समृद्धी तिला देते तुकडं खायला थोडंसं आणि जेवण पण देते. आणि मग तिला हे करते, तिचा अभ्यास घेते. मग तुम्हाला दाखवते. त्याला मी जरा स्पीच थेरपी त्यांनी वहीमध्ये काय काय लिहिलं आहे ना ते सगळं घेते तिच्याकडून आणि मग तुम्हाला दाखवते परत ना. या सगळ्यांनी जेवण करायला. हे बघा, आत्ताच झालं सगळं नाश्ता जेवण वगैरे. श्रीषा झोपली बघा इथं, बॅक कॅमेरा दाखवते मी. तर काम वगैरे झालंय सगळं. फक्त हे बघा इथं आपली मशीन चार्जिंग लावली दिसते का समृद्धीची. काय झालं, आता मी शूटिंग घेत होती तेवढं श्रेयाचा मॅडमचा फोन आलता. त्यांना श्रेयाचा आधार कार्डची झेरॉक्स आणि पाहिजे, बर्थ सर्टिफिकेट पाहिजे होती त्यांना, म्हणजे झेरॉक्स पाहिजे होती टीचरला. तर म्हणलं मी पाठवते, म्हणजे पप्पांच्या पाशी पाठवते, म्हणजे झेरॉक्स काढून पप्पा देतील. आणि ब्लड ग्रुप पण चेक करायला सांगितला श्रेयाचा. का म्हण की म्हणल्या माहिती भरायला लागते ना म्हणजे शाळेमध्ये, त्याच्यामुळं मग पाहिजे तो ब्लड ग्रुप कोणचा आहे तो सांगा म्हणल्या. टेस्ट करा त्याची आणि नंतर सांगा. मग अभ्यास कर. श्रीषा उठायला लागली, ती अभ्यास करत होती. मी इकडे शूटिंग करायला चालू केली की आले लगेच बघा. काय मग बाकी सगळ्यांचं चाललंय अजून. आज काय विशेष असा ब्लॉग नाही आहे आपला. आणि प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि कुठं सांगा पाहिजे. आता बसावली इथं, तिला औषध वगैरे पाजून घेतली. ह्यात औषध आहे ती
औषधे तिला पाजून घेतली मी आणि कुळकुळा दिलाय तिला खेळायला. आणि इथं बनवले साखर, थोडं मीठ आणि पाणी घेतलं होतं. त्यात थोडं तिला मी पाजाय घेतलं ह्याच्यात. बाकी ठेवलं किचनमध्ये, तिकडे तिला पाजते वरवर थोडंसं. हे औषधं ठेवून टाकते नंतर तुला कुळकुळा. तर आजारी पडली आहे ना त्याच्यामुळं. तर चला पुढं दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. अजून बसली बघा खेळत. ही बघा काल काय केलं, समृद्धीनी आणि श्रीशाने मिळून वहीचे पेज फाडले, 1, 2 आणि 3 पेज फाडले. आता त्या उद्या मॅडम जर गेला तिला लिहिली समृद्धीला थेरपीला, तर ही पान फाडलेलं बघितलं काय म्हणते बघा बरं. अजिबात पुरीला जाऊ द्यायची तेव्हा, अजिबात ऐकत नाही तेव्हा. काय बघितलं का ही सगळं पेज फाडलंय. ही 2 पेज फाडली आणि तिसरं तिला लिहिलंय पाठीमागच्या पेजवरती. मग दिसतं का चिटकावलंय मी मागाशी जाऊ काही. हो का, एवढे 3 पेज फाडले. ती पप्पांना तिचं माहीत नाही. पप्पांना जर सांगितलं तर लयच ओरडतील. आणि हे बघा हो का, ही समृद्धी लिहायला लागली आता. आणि ही इकडं कालचं लिहिलं तुम्हाला दाखवलं होतं कालचं मी. हे आजचं थांब 1 मिनटं, ABCD दाखवते. लिहिलेलं तिने ABCD मी लिहिली आहे. हो का, इथं 1 2 काढलंय सगळं, दिसलं का. 5 एवढं जमत नाही तिला पण काढते. हो का, हे सगळं. आणि ABCD पण काढली आहे. हो का, ही मी लिहिलेली ABCD आहे. ही वरची मी लिहून दिली त्याला इथपर्यंत, झेडपर्यंत. इथून तिनं खाली काढली. म्हणजे अजून कोणत्या वळीला असं म्हणजे बरोबर वळीत लिहायला कळत नाही, पण लिहायची तरी पण. बिन शाळेत जाता बरं का, घरी आम्ही शिकवतो तिला आमच्याच्याने होईल तेवढं. पण प्रॅक्टिस घेतली म्हणजे चांगलं, मॅडम म्हणल्या चांगलं लिहू शकते ती. इथं कुठेतरी चुकवलं हो का, इथं बघितलं का, इथं 2च वळी ना. इथं बी 2 वळी लिहिले ते, इथं 2 वळी लिहिले ते. फक्त इथपर्यंत व्यवस्थित लिहिलं, कारण इथं परत नाही चुकवलंय थोडंसं. धर कर म्हणते आणि इकडे मला लिहू दे, तर लिहि म्हणलं. आज मशीन नाही लावली. मशीन तुम्हाला दाखवलं ना, चार्जिंगला लावली मशीन तिची. आणि बघा समृद्धीचं ऑपरेशन दिसलं का. कसं वाटतं आपलं व्हिडिओ कमेंट करत जावा ना सगळ्यांनी. आज काय विशेष नाही बरं का ब्लॉगमध्ये. तरी सगळ्यांनी व्हिडिओ म्हणजे बघतही जावा. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत जावा. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सगळ्यांच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे आपल्या चॅनलला. प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट पण करत जावा सगळ्यांनी प्लीज. म्हणजे कळतं काय व्हिडिओमध्ये काय चुकतंय, काय चुका आहे तरी सांगत जावा मला कमेंट करून सगळ्यांनी. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.